फायनान्स वर्ल्ड मराठी, जिथे आर्थिक ज्ञान घडवतं तुमचं उज्ज्वल भविष्य. नमस्कार मित्रांनो, तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरताना चुकीचा ITR फॉर्म निवडला तर काय होऊ शकतं माहितीये का? तुमचा टॅक्स रिफंड अडकू शकतो, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस येऊ शकते आणि तुमचा रिटर्न डिफेक्टिव्ह म्हणून रिजेक्ट देखील होऊ शकतो. पण काळजी करू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ITR 1 पासून ITR 7 पर्यंत प्रत्येक इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म अगदी सोप्या मराठी भाषेत समजून घेणार आहोत. कोणत्या व्यक्तीनं कोणता ITR भरायचा, कोणाला कोणता फॉर्म लागू होत नाही आणि योग्य फॉर्म कसा निवडायचा हे देखील उदाहरणांसह पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम समजून घेऊया ITR म्हणजे नेमकं काय. ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न. एका आर्थिक वर्षात तुम्ही किती उत्पन्न कमावलं, त्यावर किती टॅक्स भरला, किती TDS कापला गेला आणि तुम्हाला रिफंड मिळणार आहे की टॅक्स भरायचा बाकी आहे, याची संपूर्ण माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देण्यासाठी ITR भरला जातो. असेसमेंट इयर 2026 ते 27 साठी योग्य ITR फॉर्म निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण चुकीचा फॉर्म निवडल्यास पुढे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. आता एक एक करून सर्व ITR फॉर्म्स समजून घेऊया. सर्वात जास्त वापरला जाणारा फॉर्म म्हणजे ITR 1 किंवा सहज. हा फॉर्म खालील व्यक्तींसाठी आहे. जर तुम्ही सॅलरी एम्प्लॉई असाल किंवा पेन्शन मिळत असेल, बँक FD किंवा सेव्हिंग्ज अकाउंटवर इंटरेस्ट इन्कम असेल, जास्तीत जास्त 2 हाऊस प्रॉपर्टी असतील, एकूण वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत असेल आणि तुम्ही रेझिडेंट इंडिव्हिज्युअल असाल तर तुम्ही ITR 1 भरू शकता. पण कोणाला ITR 1 भरता येत नाही? बिझनेस इन्कम असलेले, प्रोफेशनल इन्कम असलेले, पार्टनरशिप फर्मचे पार्टनर किंवा काही प्रकारचे कॅपिटल गेन असलेले टॅक्सपेयर ITR 1 भरू शकत नाहीत. उदाहरण, राहुल एका कंपनीमध्ये नोकरी करतो. त्याचा वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे. त्याला FDवर 30,000 रुपये व्याज मिळते. त्याच्याकडे बिझनेस इन्कम नाही. अशा परिस्थितीत राहुल सहजपणे ITR 1 भरू शकतो. आता पाहूया ITR 2. हा फॉर्म अशा व्यक्तींसाठी आहे ज्यांच्याकडे सॅलरी किंवा पेन्शन इन्कम आहे, पण त्याचबरोबर कॅपिटल गेन किंवा फॉरेन ॲसेट्स देखील आहेत. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि बिझनेस इन्कम नसेल तर ITR 2 लागू होतो. उदाहरण, सीमा एका कंपनीत नोकरी करते. तिने शेअर मार्केटमधून प्रॉफिट कमावला आहे. बिझनेस नाही पण कॅपिटल गेन आहे. अशा परिस्थितीत सीमाने ITR 2 भरावा. आता येतो ITR 3. हा फॉर्म बिझनेस आणि प्रोफेशनल इन्कम असलेल्या टॅक्सपेयरसाठी आहे. उदाहरणार्थ, डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, ॲडव्होकेट, आर्किटेक्ट, कन्सल्टंट, फ्रीलान्सर, कंटेंट क्रिएटर, डिझायनर किंवा कोणतीही प्रोफेशनल प्रॅक्टिस करणारी व्यक्ती. जर तुम्ही बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवत असाल आणि तुमचे इन्कम नियमित बिझनेस किंवा प्रोफेशनमधून येत असेल तर ITR 3 योग्य फॉर्म आहे. उदाहरण, एका चार्टर्ड अकाउंटंटचे प्रोफेशनल इन्कम आहे. तो अकाउंट्स मेंटेन करतो. त्याच्यासाठी ITR 3 योग्य आहे. आता पाहूया स्मॉल बिझनेस आणि प्रोफेशनल्समध्ये सर्वाधिक लोकप्रिय फॉर्म म्हणजे ITR 4. जर तुम्ही प्रिझम्प्टिव्ह टॅक्स स्कीम वापरत असाल तर हा फॉर्म तुमच्यासाठी असू शकतो. यामध्ये खालील सेक्शन्स येतात. सेक्शन 44 AD, सेक्शन 44 ADA, सेक्शन 44 AE. या स्कीममध्ये संपूर्ण बुक्स ऑफ अकाउंट्स ठेवण्याची आवश्यकता अनेक प्रकरणांमध्ये कमी होते आणि टॅक्स कॅल्क्युलेशन सोपी होते. उदाहरण, एका आर्किटेक्टची प्रोफेशनल रिसीप्ट्स 40 लाख रुपये आहेत. तो सेक्शन 44 ADA अंतर्गत प्रिझम्प्टिव्ह टॅक्स स्कीम वापरतो. अशा परिस्थितीत तो ITR 4 भरू शकतो. ITR 5 हा इंडिव्हिज्युअलसाठी नाही. हा फॉर्म खालील संस्थांसाठी आहे. पार्टनरशिप फर्म, लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप म्हणजे LLP, असोसिएशन ऑफ पर्सन्स म्हणजे AOP, बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे BOI,
जर तुम्ही सामान्य इंडिव्हिज्युअल टॅक्सपेयर असाल तर ITR 5 तुमच्यासाठी नाही. ITR 6 हा कंपन्यांसाठी आहे. सेक्शन 11 अंतर्गत इन्कम टॅक्स एक्झेम्पशन नसलेल्या कंपन्या हा फॉर्म भरतात. सामान्य सॅलरी एम्प्लॉई किंवा इंडिव्हिज्युअलला ITR 6 लागू होत नाही. आता शेवटचा फॉर्म म्हणजे ITR 7. हा फॉर्म खालील संस्थांसाठी आहे: ट्रस्ट, चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल पार्टी, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, रिलिजियस ऑर्गनायझेशन, NGO आणि इतर विशिष्ट संस्थांना लागू होणारा हा फॉर्म आहे. सामान्य टॅक्सपेयरला ITR 7 भरण्याची गरज नसते. कोणता ITR फॉर्म निवडायचा? चला आता एका मिनिटात संपूर्ण समरी पाहूया. जर तुम्ही सॅलरी एम्प्लॉई असाल तर ITR 1, सॅलरीसोबत कॅपिटल गेन असेल तर ITR 2, बिझनेस किंवा प्रोफेशनल इन्कम असेल तर ITR 3, सेक्शन 44 AD, 44 ADA किंवा 44 AE अंतर्गत प्रिझम्प्टिव्ह टॅक्स स्कीम वापरत असाल तर ITR 4, पार्टनरशिप फर्म किंवा LLP असेल तर ITR 5, कंपनी असेल तर ITR 6, ट्रस्ट, NGO किंवा चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन असेल तर ITR 7. योग्य फॉर्म निवडणं हे टॅक्स फायलिंगमधील सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. मित्रांनो, आता तुम्हाला ITR 1 ते ITR 7 मधील फरक नक्कीच स्पष्ट झाला असेल. योग्य ITR फॉर्म निवडल्यास टॅक्स रिटर्न सहज भरता येतो, रिफंड लवकर मिळण्याची शक्यता वाढते आणि इन्कम टॅक्स नोटीस येण्याचा धोका कमी होतो. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि फायनान्स वर्ल्ड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा. धन्यवाद.